2 तासांपूर्वी मेलेला माणूस अचानक जिवंत झाला आणि त्यानंतर त्यानं जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण देश घाबरला. माणूस मेल्यानंतर काय होतं? आत्मा स्वर्गात जातो की नरकात जातो का मुळात आत्माच नसतो? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. माणूस मेल्यानंतर काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर एकदा मरून पाहावं लागेल. पण विचार करा, जर कोणी खरंच मृत्यूच्या दारातून परत आलं असेल आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं की मेल्यानंतर काय होतं, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? पण विश्वास ठेवा, हे खरोखर घडलंय. एक नाही तर तब्बल 3 व्यक्तींसोबत. ज्या व्यक्ती काही वेळापूर्वी मेलेल्या अवस्थेत होत्या त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं, पण अचानक त्या जिवंत झाल्या आणि त्यांनी मृत्यूनंतरचा प्रवास सांगितला. त्यातील एक व्यक्ती अमेरिकेतली असून जी 2 तासापूर्वी मेली होती. सीसीटीव्ही मध्ये सगळं दृश्य कैद झालं आहे. 2 तासानंतर तो उठला आणि त्यानंतर त्यानं जे सांगितलं ते ऐकून अक्षरशः अख्खी अमेरिका हादरली. पण त्या 2 व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातल्याच आहेत, आपल्या राज्यातलेच आहेत. त्यांनी मेल्यानंतर जग कसं असतं या संदर्भातील जी माहिती दिली त्याचा संदर्भ गरुड पुराणाशी अगदी एक्झॅक्टली सापडला. मग या 3 लोकांनी मेल्यानंतर जिवंत झाल्यावर त्यांना काय दिसलं होतं? यमराज दिसला की यमाचा रेडा दिसला? काय चित्र दिसलं? मृत्यूनंतर त्यांना आत्मा दिसला का? त्यांच्या आत्म्यानं नेमकं काय केलं? ते स्वर्गात गेले होते की नरकात? 3 लोकांचं मत नेमकं काय आलेलं आहे, चला जाणून घेऊया. मृत्यूनंतरच्या प्रवासाचा हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 3 घटना ज्यानं संपूर्ण जगाला हादरा दिलाय. मेल्यानंतर काही तासातच 3 लोक जगात वेगवेगळ्या ठिकाणी जिवंत झाले आणि मेल्यानंतर आणि जिवंत होण्याच्या मधल्या काळात त्यांनी काय पाहिलं याची स्पष्ट मुलाखत त्यांनी दिली आहे. खरं तर यातील एक गोष्ट अमेरिकेची आहे, तर 2 घटना या आपल्या महाराष्ट्रातच 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. खरं तर अमेरिकेमधील घटना ही पहिली घडली, ज्यामध्ये अमेरिकन प्राध्यापकाचं ऑपरेशन सुरू होतं आणि ते सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचं हृदय बंद पडलं, रक्तदाब शून्य झाला. 20 मिनिटं त्यांची डेड बॉडी म्हणून त्याला घोषित केलं गेलं होतं. पण काही काळानंतर अचानक ते जिवंत झाले आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते इतकं अविश्वसनीय होतं, इतकं अकल्पनीय होतं की ज्यामुळे संपूर्ण जगाला एक आश्चर्याचा धक्का बसलाय. मेल्यानंतर काय होतं यावरील पडदाच त्यांनी उठवलाय. त्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या 2 घटना गेल्या काही दिवसात झाल्या आहेत, यामध्ये एक पुरुष आणि 2 महिला आहेत. तर त्यांनी देखील अशा अकल्पनीय गोष्टी सांगितल्या की ज्यामध्ये त्यांचा तर अंत्यविधी देखील सुरू झाला होता. पण त्यानंतर त्या दोन्ही व्यक्ती जिवंत झाल्या आणि त्यांनी जे चक्क गरुड पुराण आणि गीतेत सांगितलं होतं अगदी तसंच त्यांना घडलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 3ही घटनांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला खरोखर समजेल की मृत्यूनंतर काय असतं, काय दिसतं, कुठे कुठे असतं, आत्मा कुठे कुठे जातं. इंटरव्ह्यू मध्ये या 3 लोकांनी काय सांगितलंय डिटेल तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण अशा 3 अविश्वसनीय आणि थरारक घटना जाणून घेणार आहोत की ज्या मनुष्य जातीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्या, ज्याच्यामध्ये 3 लोक मृत्यूनंतर जिवंत झाले आणि ज्यांनी सांगितलं काय घडलं. खरं तर पहिली घटना अमेरिकेतल्या एका प्राध्यापकाची, जो मरून जवळपास 20 मिनिटांपूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. पण नंतर जे घडलं ते पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. तो व्यक्ती जिवंत झाला. जिवंत झाल्यानंतर त्यानं जे सांगितलं ते ऐकून सगळी अमेरिका हादरली होती. पण थांबा, या कथेपेक्षाही भयानक घटना आपल्या महाराष्ट्रातले. कारण की महाराष्ट्रातल्या 2 व्यक्ती त्यांनी जे पाहिलं ते ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आता पहिली घटना अमेरिकेतील स्कॉट ड्रम्ड या नावाच्या एका व्यक्तीची. 60 वर्षाचे स्कॉट हे प्राध्यापक आणि त्यांची घटना आजही चर्चेचा विषय ठरली आहे. स्कॉट जेव्हा 28 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा एक भीषण अपघात झाला. त्यांच्या अंगठ्याला भीषण दुखापत झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. ही शस्त्रक्रिया करत असताना एक असा क्षण आला जेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचं हृदय पूर्णपणे बंद पडलं, रक्तदाब शून्य झाला, म्हणजे मेडिकली ते मृत पावले होते. 20 मिनिटांपर्यंत स्कॉट त्याला डेड बॉडी म्हणून दवाखान्यात ठेवण्यात आलं होतं. नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला, पण तेव्हाच एक अनपेक्षित चमत्कार घडला. अचानक स्कॉट यांच्या हाताला किंचितशी हालचाल झाली. डॉक्टरांनी तातडीची तपासणी केली आणि त्यांना धक्काच बसला. स्कॉट यांचं बंद झालेलं हृदय पुन्हा सुरू झालं होतं. काही वेळ ते शुद्धीवर आले आणि काही दिवसांनी ते आपल्या पायानं हॉस्पिटलमधून घरी चालत गेले. पण घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्यासोबत घडलेलं काही आठवत नव्हतं. त्यांना वाटलं की ते एका भयानक स्वप्नात होते. पण हळूहळू त्यांना त्या 20 मिनिटातले अनुभव आठवू लागले. त्यांनी जे सांगितलं ते अक्षरशः धक्कादायक होतं. स्कॉट यांनी दिलेल्या एका इंटरव्ह्यूत असं म्हटलंय की मला आठवतंय, मी ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला माझ्या मृत्यूची घोषणा करताना ऐकलं. ती रडत होती आणि म्हणत होती की मी त्यांना मारून टाकले. त्याचवेळी माझ्या शरीरातून काहीतरी बाहेर पडत असल्याचं जाणवलं होतं. मी स्वतःला शरीराबाहेरून पाहत होतो. माझं शरीर, नर्स, ऑपरेशन थिएटर सारं काही मला लांबून स्पष्ट दिसत होतं.
यानंतर स्कॉट यांना वेगळ्या जगात नेण्यात आलं. स्कॉट सांगू लागले, अचानक मी एका सुंदर बागेत आणि हिरव्यागार रानात पोहोचलो. तिथं शांतता होती, एक कल्पनीय सौंदर्य होतं. माझ्या बाजूला एक व्यक्ती होती जी मला दिसत नव्हती, पण तिचं अस्तित्व मला जाणवत होतं. कदाचित तो गॉड असावा. मागे वळून न पाहण्याचे मला आदेश देण्यात आले. त्यानंतर मी एका शेतात गेलो, जिथं डाव्या हाताला मोठमोठे अत्यंत वेगळे वृक्ष होते. दुसरीकडे जंगली फुलं होती. ती बाग इतकी सुंदर होती की तिथून मला परत यायचं मनच नव्हतं. स्कॉट यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या अनुभवांपैकी एक म्हणजे त्यांच्या आयुष्याचं पुनरावलोकन. ते म्हणतात, माझ्या जवळून पांढरे शुभ्र ढग गेले. अचानक मला मागच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा सगळा जीवनपट एका सेकंदात माझ्या समोर दिसला. मी माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट काम केलं होतं ते मला स्पष्ट दिसलं. माझ्या कर्माचा न्याय होत होता. हे ऐकून आपल्याला गरुड पुराणातील यमराजांच्या दरबारचं वर्णन आठवलं. यानंतर स्कॉट यांच्या एका मार्गदर्शकानं टेलिपॅथी पद्धतीनं त्याला उठायला सांगितलं, ढगावरून चालायला सांगितलं. त्याच वेळेस ढगातून एक मजबूत हात त्याच्या दिशेनं पुढे आला. त्या हातानं स्कॉट यांचा हात घट्ट पकडला आणि एक आवाज दिला, तुझी वेळ अजून झालेली नाहीये, तुला अजून खूप काम करायचं आहे. जसा तो हात मागे गेला तसा स्कॉट त्याच्या शरीरात परतले. त्यांना त्या शांत सुंदर भाग घेऊन परत यायचं नव्हतं, पण ते जिवंत झाले होते. हा अनुभव जेव्हा स्कॉट डंब्रड यांनी जगासमोर मांडला तेव्हा मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली. आता वळूया आपल्या महाराष्ट्रातल्या धक्कादायक अनुभवांकडे. हा अनुभव अमेरिकन प्राध्यापकाचा होता. त्यावर अधिक संशोधन आणि त्याच्यावर सुरू आहे, पण हा व्यक्ती आता आपल्या महाराष्ट्रातल्या सृष्टीवर आहे. त्या ठिकाणी हा अनुभव आहे 2005 सालचा, जेव्हा एक अनुभवी व्यक्ती जो आहे, साधारणपणे त्याला एका मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्याच्या डाव्या हाताचं मनगट फ्रॅक्चर झालं होतं. शस्त्रक्रिया सुरू असताना भूल देण्यात आली, पण भूल खूप जास्त झाली. त्यानंतर कळलं, त्यांना जाणवलं ते अविश्वसनीय होतं. ते सांगतात की मला एका प्रकाशमय बोगद्यातून 30 ते 40 फूट अंतर हाताच्या मुठी एवढी एक अंडाकृती एलईडीच्या लखलखत्या प्रकाशाची एक महाप्रखर सफेद आकृती दिसली, जी माझ्याकडे येईल आणि परत बोगद्यात जाईल. या अनुभवी व्यक्तीला तेव्हा कसल्याही वेदना होत नव्हत्या. उलट त्यांच्या जीवनात परत कधी इतकं प्रसन्न वाटत नव्हतं, इतकं प्रसन्न वाटलं. त्यांना कोणती व्यक्ती समोर दिसली नसती. परत यायचे का असा प्रश्न ऐकू येत होता. त्यांना वाटलं की तो एक आत्मा असावा. त्यांचं स्वतःचं शरीर अस्तित्व जाणवत नव्हतं, जसं गडद अंधारात शरीर दिसत नव्हतं. मग हा नेमका आत्मा कोणाचा होता? त्या संदर्भात तू कोण आहेस, कुठं आहेस, प्रतिप्रश्न त्या महातेजस्वी आकृतीनं विचारला. जवळ 5 ते 7 फुटाच्या अंतरावरती आकृती येऊन थांबली. परत आवाज आला की शरीर बदलायचं म्हणजे दुसरा जन्म घ्यायचा. यासाठी विचारले. ते ऐकून गांगरले. त्यांनी कुटुंबाची आठवण झाली. ते घाबरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तो आत्मा असावा. त्यांनी शांतपणे सांगितलं, अजून नको. तरी तो लखलखता तेजस्वी आत्मा किंचित मागे पुढे करत काही मिनिटं घुटमळला. त्यानंतर त्याची खात्री पटली की हा शरीर सोडून बाहेर पडलेला त्याचा आत्माच होता. पुन्हा प्रश्न आला, मग बदलूया का शरीर? त्यानं पुन्हा नकार दिला आणि यानंतर बोगद्यातून प्रकाश झोत येऊ लागला आणि त्यांना तो त्या क्षणी इतका आल्हाददायक आणि महाप्रसन्न वाटलं होतं की त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आणि पुन्हा ते त्या ठिकाणी त्यांची भूल उतरली. यानंतर शुद्ध आली तेव्हा त्यांना त्या प्रचंड जीवघेण्या अशा वेदना होत होत्या. हे म्हणजे भगवद्गीतेतल्या आत्म्याचं वर्णन आठवतं, जिथं आत्मा अमर आणि शरीर केवळ वस्त्र आहे. डॉक्टरांनी त्यांना नंतर सांगितलं की तुमचा बीपी खूप कमी झाला होता, तुमची स्थिती गंभीर झाली होती. 1 तासाच्या शस्त्रक्रियेला 3.5 तास लागले. तुमचा बीपी व्यवस्थित होईपर्यंत आम्ही बसून होतो. तेव्हाच त्यांना ते जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर होते असं कळलं. आता एक प्रसंग एका व्यक्तीचा होता, पण एक कथा जी आहे ती देवी नावाच्या गावातली एक तिसरी कथा जी मंजा मावशीची आहे. मंजा मावशी एक अशी व्यक्ती होती की जेव्हा मंजा मावशी 20 ते 22 वर्षाची होती तेव्हा अचानक त्यांना चक्कर आली. त्या बेभान झाल्या. त्यांच्या बोटी गराडा पडला नाही. नाडी पाहून एका माणसानं नकाराची मान हलवली. रडारड सुरू झाली. साधारणपणे ती व्यक्ती तिथंच होती. त्यावेळेस त्या आजी सांगत होत्या की माझं शरीर खाटेवर होतं, पण मी त्याच्यापासून वेगळी झाले होते. त्यांना काही वर्षापूर्वी वारलेली आजी आणि एक अनोळखी पुरुष, तो जो यमदूत असावा, तो त्याच्या बाजूला दिसला. यमदूत त्यांना चल असं खुणावलं. त्या आजीनं मायेनं हात धरून त्यांना असा आवाज दिला. डोळ्यावर झापड असतात. स्वर्गाबद्दल ऐकलं होतं, तशाच रम्य प्रशस्त ठिकाणी नेलं. म्हणजे आजी तिथं काही तास होत्या. यमदूतानं जेव्हा त्या आजीला जाण्यास खुणावलं तेव्हा ती खिन्न होऊन गेली. तिथं कमालीची शांतता, ते प्रसन्न वातावरण. त्यांना कल्पना आली की आपण बहुतेक स्वर्गवासी झालो. तरी खात्रीसाठी त्यांनी खाली पाहिलं तर घराशेजारी गर्दी जमली होती. त्यांना अंघोळ घालून अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली होती. त्या थोड्याशा भेदरल्या, पण तिथं प्रसन्न वातावरण होतं. संसार सुरू झाला होता. त्यांना वाईटही वाटत होतं. त्यांनी त्या आजीला शोधायला सुरुवात केली, पण ती दिसेना.
मग राजेशाही काळे कपडे घातलेले यमराज यमदूत आले. काहीतरी चूक झाल्याच्या आविर्भावात हळूहळू कुसले. तेवढ्यात हसत हसत आजी जवळ आली. वापस जायची अशी देहबोली केली. माझी आजी तिथं काय निवळू लागली आणि इकडे तिकडे पाहू नका असं खुणवून त्या ठिकाणी ती आजी तिथं आली तोपर्यंत शरीर साबूत होते म्हणून जिवंत होऊन आल्या अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती समोर आली होती. तर संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या दिसत आहेत. काहींना एक मोठं गार्डन दिसलं, तर काहींना एक प्रकाशमय बोगदा दिसला, तर काहींना थेट यमदेव दिसला, तर काहींना तुमचा जो जीवनपट आहे आयुष्याचा तो दिसला. मग खरंच हे मृत्यू हे अंतिम सत्य आहे का हे एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तर अशा घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.